झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा, जय परमेश्वर गौरी शंकर, जय परमेश्वर गौरी शंकर, जय गौरी रमणा, सप्तसूर झंकारित बोले, सप्तसूर झंकारित बोले, गिरिजेची वीणा, गिरिजेची वीणा, भक्तिरसाची निर्मळ गंगा, भक्तिरसाची निर्मळ गंगा, बसे खळखळा धवल तरंगा, बसे खळखळा धवल तरंगा, जय गंगाधर गिरिजारंगा, जय गंगाधर गिरिजारंगा, जय मंगल सदना, जय मंगल सदना. रसिको नमस्कार. आत्ताच आपण रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांना वसंत देसाई स्मृती पुरस्कार देऊन त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे. तर आज वसंत देसाई यांच्याच संबंधी मी आपल्याला काही प्रश्न विचारणार. आपला जो फोकस आहे तो फोकस वसंत देसाईंवर राहील. पण सुरुवातीला तुम्ही जर तुमच्या बालपण आणि तुम्ही संगीत क्षेत्राकडे कसं वळलात, तुमचे गुरु कोण या क्षेत्रातले, आणि मग मी वसंत देसाईंकडे येतो. तर तुम्ही आता सविस्तर बोलू शकता बालपण, तुमचे गुरु आणि तुम्हाला या क्षेत्राकडे का यावं असं वाटलं. गमत अशी आहे, मी या क्षेत्राकडे कसा वळलो याला एक कारण आहे. कारण आमच्या वडिलांचीच नाटक कंपनी होती आणि त्या नाटक कंपनीत माझा जन्म झाला. तर 10-12 वर्षापर्यंत मी नाटक कंपनीत होतो बरं का. 5-6 वर्षाचं झाल्यानंतर मी ती नाटकं बिटके बघायचो आणि काय माझ्या अगदी मनातच ठरलं की आपल्याला पण हेच करायचं लहानपणापासून. म्हणजे माझ्यावर संस्कारच झाले ते बरं का, गाणं शिकायचं आणि हे ते. तर मी मग ह्या मार्गानेच आपल्याला जायचं असं ठरलं. आता गोव्यात त्याच्यानंतर आमच्या वडिलांची नाटक कंपनी बंद झाली कारण माझे वडील स्त्रीपाठ करायचे आणि तेव्हा पुरुषच स्त्रीपाठ करायचे. माझे वडील दिसायचे अतिशय सुंदर दिसायचे. आमच्या घरात सगळे सुंदर, म्हणजे आजोबा सगळे सुंदर, ते पण सुंदर दिसायचे बालगंधर्व आणि त्याचे पाठ तो पडले. तर मी मग नंतर गाणं शिकण्याचं असं ठरलं आणि मी गोव्यात जेव्हा कंपनी आमची बंद झाली गोव्यात आलो. तो गोव्यात प्रॉब्लेम असा झाला की शास्त्रीय संगीत शिकवायला कोणी नाही, कोणीच नाही जावं. सगळे भजनं आणि नाटकाची गाणी अशी काय असंच होतं तेव्हा. तेवढाच एक हरदास साताऱ्यावरून का कुठेतरी एक कीर्तनकार आले आणि त्यांना गोवा फार आवडला बरं का. म्हणजे गोव्यात काय होतं की ते त्यांना शास्त्रीय संगीत सगळं शिकलेले व्यवस्थित होते ते. म्हणजे कोणा झोपले की एकदम तराणा ठेवून द्यायचे की जागा व्हायचे लोक. तो त्यांना चिटपटला उंदीर करायची बरं का, छान. आणि त्यांना माहिती खूप होती बरं का. तर त्यांनी ठरवलं आपण कीर्तनं पण करायची आणि शिक्षण पण करायचं. इकडच्या मुलांचे आवाज चांगले आहेत बोलायचे. तर त्याच्यानंतर आम्हाला कळलं की ते गाणं शिकवता येईल म्हणून आम्ही त्यांच्याकडे 3-4 जण होतो. माझ्याच वयाचे होतो. त्याच्यामध्ये एक आपू होता, तो जरा थोडासा मोठा होता पण तो जरा अगदी स्पेशल होता तो बरं का. तर आम्ही गेलो तर त्यांनी गाणं शिकवायला सुरुवात केली वगैरे आणि नंतर 5-6 महिने गेल्यानंतर ते आम्हाला न शिकवलेलेच प्रश्न विचारायचे. एक दिवस त्यांनी विचारलं, अरे तुम्ही माझ्याकडे इतकं शिकता, मग एका प्रश्नाचं उत्तर द्या, स्वर म्हणजे काय. आम्हाला विचार पडला की खरोखर स्वर म्हणजे काय हे आम्ही कधी विचारच केला, शिकतोय आम्ही, सांगा स्वर म्हणजे काय. तर आम्ही आमच्या कॅप्टनकडे पाहिलं. आमचा कॅप्टन म्हणजे आपू, तो ठोकून देणारा होता बरं का. अगदी काय म्हणजे टोकलं तर हरकत नाही असा काहीतरी कोंबलो होता. म्हणूनच तो आमचा मित्र होता. हेही नव्हतं, आम्ही सगळे सारखेच होतो. तर तो म्हणाला आणि असं तर काय केलं, मी सांगू का गुरुजी स्वर म्हणजे काय. तो हो सांग. स्वर म्हणजे कधी वेळेवर लागत नाही तो. म्हटलं असं का म्हणतोस रे तू. बघा ना, एखाद्याचं गाणं ठरवलं तर तो वेळेवर येत नाही, आल्यानंतर तो पाणी पी,
कुठे नाकात ड्रॉप घाल, कुठे काय कर, हे कर, याच्याकडे बोल, कसं आहे वगैरे, याच्यात अर्धा तास जातो आणि मग याचं गाणं सुरू होतं. म्हणून म्हटलं स्वर म्हणजे वेळेवर लागत मिळतो. एकदा त्यांनी एका आमच्या शास्त्रीय संगीतात जसं हिंदीमध्ये चीज आहे, संस्कृतमध्ये काही काही आहे, त्याच्यानंतर आणखी दुसऱ्या भाषेमध्ये आहे, ब्रिजभाषा म्हणतात ती. ब्रिजभाषेमध्ये जास्तीत जास्त चीज आहेत आणि त्या चिजा मुंबईचे पूर्वीचे भैया लोक होते ना, त्यांची भाषा ती ब्रिजभाषा. अरे फलन वा कहाँ जावं तो हो बिटवा वगैरे, ते हेच सगळे शब्द त्या चिजामध्ये असतात, चिजीमध्ये. बरं का. तर कुठपर्यंत आलो तुम्ही? ते कीर्तनकार तुम्हाला कीर्तनकारांनी एकदा पंजाबी भाषेतली आम्हाला चीज शिकवली. डोलन मेंढे घर आवे, एकच वेळ म्हणतो या. डोलन मेंढे घर आवे, सुना मिया सदके जाऊं, डोलन मेंढे घर आवे, डोलन मेंढे घर, असे असे याचा अर्थ सांगा म्हणाले. मराठीचा अर्थ आम्हाला सांगता येत नाही, डोलन मेंढे कुठं सांगणार. बरं का. आमच्या कॅप्टनकडे पाहिलं, मी सांगू का गुरुजी म्हणत, त्याने असं असं काय केलं. डोलन मेंढे घरं आले म्हणजे डुलत डुलत मेंढरं घरी येत आहेत. बरं का. त्याच्यानंतर सोणा, सोणा म्हणजे गोव्याला कुत्र्याला सोणा म्हणतात, सोबत कुत्री आहे, आणि मिया म्हणजे बहुतेक मांजरं असावी. डोलन मेंढे म्हणजे डुलत डुलत मेंढरं घरी आहेत, सोबत कुत्री आहेत आणि मांजरं, याचं ठोकून दिलं. तो कीर्तनाचा वरती उसळला. अरे बेड्या, मला विचारायचं काय मोठंच काय तू म्हणा. असं नाही, ते डोलन मेंढे घर आवे म्हणजे डोलीत बसून, म्हणजे पारशीत बसून माझा प्रियकर, प्रियकराला मेंढा म्हणतात. गंमत आहे भाषेची सुद्धा. प्रियकर घरी येतोय, सखे आपण सदरेवर जाऊन त्याची वाट पाहूया, असा त्याचा अर्थ आहे. एकदा काय झालं, बुवाचं गाणं होतं त्या, आता एवढं थोडंसं गाणं होतं झालं, आणि एका तंबुराला मी होतो, दुसऱ्या तंबुराला आणखी एक कोणतरी होता. तर तो आपूस होता, आपूस. आणि झालं लोकांची गर्दी वगैरे सगळी आली, आणि बुवा पण आले, सगळे पाणी घेऊन झालं. आणि आता ते गाणं सुरू करण्याचं पाहत होतो, तर आपू तंबोरा आडवा ठेवून कुठं तरी गुल झाला. मी तंबोरा वाजवीत बसलो होतो. अरे हा कुठे गेला आपू, एक तंबोरा एकच झालं, काय झालं म्हणून मी पाहिलं, तर तो आपू मेन दरवाजा बंद करतोय. मी सांगितलं बुवा तो बघा आपू मेन दरवाजा बंद करतोय. अरे ते ओरडलं तिथून, अरे आपू काय करतोयस, आता यायचे लोक यायची वेळ झाली आहे, तू दरवाजा काय बंद करतोस. तो तिथून ओरडला. आलेली लोक जाऊ नये म्हणून दरवाजा बंद करतो म्हणाला. असा माणूस होता बरं, मुलगा ठोकून द्यायचा काहीतरी. बरं, हे झालं. आता पुढे पुढे कुणाकडे शिकला? पुढे नंतर मी पाहिलं, आमच्या वडिलांनी पण पाहिलं की माझं इथे लक्ष नाही. आमचं सोन्या चांदीचा बिझनेस बरं का, कारण म्हणजे तेवढ्यामुळे आम्ही सावकार. त्याचं आमचं आडनाव नागवेकर, त्याचं नागव्या गावाचे आम्ही बरं का. तिथे आमची देवी कुलदैवत महामाया, ते पळापळीमध्ये पोर्तुगीजांनी ह्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांनी नेऊन ती कर्नाटकात ठेवली. बरं ते सोडलं. तर काय सांगितलं, पुढचे गुरु माझे गुरु. तर मग मी मुंबईला गेलो. तर प्रथम मी शिकलो ते गोविंदराव अग्नी, ते काणकोणचे, त्यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात. गोवा हिंदू असोसिएशन, गोवा हिंदू असोसिएशन ते आमच्या वडिलांनी त्यांना मुंबईत आणलं कोणी. आणि सुरुवातीला त्या गोविंदराव अग्नीनं आमच्या वडिलांनी सारेगम शिकवलं. नंतर ते तिथे गोव्यात जाऊन ते खादिम हुसेन वगैरे सगळे हुसेन मंडळी त्यांच्याकडे गाणं शिकले आणि चांगले विद्वान, प्रश्नच नाही त्यांना. तर त्यांच्याकडे मी शिकलो. म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांना शिकवलं, यांनी मला शिकवलं बरं का. आणि मग हळूहळू मोठं होतं. मग मला छोट्या गंधर्वांची साथ लागली. पहिल्या छोट्या गंधर्वांचे मी हे ऐकले रेकॉर्ड मुंबईला आलेलं, देव माणूस नाटकातली कुठलं ते चांद माझा असं. हां चांद, आणखी
गमपनीचा निदा मगरेचा चांद माझा हासरा नाचवी कसा प्रेम सागरा प्रीत लहरी हे बघा चांद माझा. हे गाणं आहे. आणखी त्यात बिंपरस आहे बघा. गमपनीचा चांद मगरेचा आठवत नाही मला आता. दिलरुबा मधुर हा दिलाचा दिलरुबा मधुर हा दिलाचा छेडित राग गोड प्रीतीचा छेडित राग गोड प्रीतीचा मधुर हा दिला. हे यांचं गाणं मला इतकी माझ्या त्यांनी परिणाम केला. त्याच्यापूर्वी मी कोणाचं फारसं गाणं ऐकलं होतं आणि उंच आवाज पट्टी माझी पण त्यांच्यासारखीच पट्टी होती. उंच आवाजाची पट्टी. मग मी पण त्याच्याकडे तुम्ही शिकलात का छोटा गंधर्व गाणं? नाही गाणं शिकलात? सांगतो. मी मग मुंबईला आल्यानंतर छोटा गंधर्व नाटकासाठी जेव्हा मुंबईत ते पुण्यात राहायचे पुण्यात आणि मी मुंबईत राहायचो बरं का. तर ते आले की आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि विशेषतः आमच्या सौभद्रा नाटकासाठी तेच येते. दुसरे कोणाला सौभद्रा केला ना. त्याच्यानंतर राम मराठ्याने पण चांगला केला. पण यांचा नंबर 1चा त्याने जे सगळं बनवलं. ते आले की पहिल्या अंकात त्यांचं काम नाही बरं का. आधी ते कुठे राहिले तिथे जायच्या तिथे बसून मी त्यांच्याकडे घ्यायचो बरं का. त्यांच्याकडे घेण्यासारखं खूप होतं. कारण तो स्वतः माणूस उत्तम संस्कृत हे हिंदी उर्दू या भाषेवर प्रभुत्व असलेलं आहे ते. आणि त्या चिजा आणि काही त्यांनी बंदिशी बनवल्या. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ही बंदिश जुन्या कोणीतरी बनवली आहे. म्हणजे मंदरंग सदारंग अदारंग आणि कोण ते असे लोक जे बंदिशी बनवणारे होते त्यांच्यापैकी आहे ही काय. त्यांची एक बंदिश तुम्हाला थोडीशी म्हणून दाखवा म्हणून छोटा गंधर्वांनी केली. हा राग गुणकंश आहे बरं का. म्हणजे मालकंशचा एक प्रकार. सा ग ग म द द म ग म ध नि सा नि ध नि द म प म ग म रे सा ध नि सा ग ग म अकबर के दरबार हार में गायक हो गुणी गानी रे अकबर के दरबार पर तो मिया तान सेन तुझे गोपाल लाला तुझे बहे रामदास और रहे बैजुबा अकबर के जान करूं तुम पर कुर्बान. हे त्यांनी बांधलेल्या चिजा आहेत. वाटतात कशा जुन्या कोणीतरी बांधल्या अशा वाटतात. शब्द बघा ना तुम्ही सगळे वेगवेगळे. जान करूं तुम पर कुर्बान पिया प्यारे जाऊं तुम पर मैं वारी जान करूं तुम पर जब देखूं सूरत तुम सुध बुध सुख हरत मूल गुण के रंगेल हूँ तेरा चेरी चरणाची अनारी जान करूं तुम पर. आता याच्यात एक जागा आहे गम प म प गम रेसा. त्यांच्या थोडासा माझा वाद झाला. म्हटलं ही जी जागा आहे ही दुसऱ्या जागात म्हणजे जागाच आहे धनाश्री. पुरिया धनाश्री पुरिया नाही फक्त धनाश्री म्हणून त्याच्यात ही जागा आहे. आणि हा राग बनवला विलास हुसेनकर साहेबांनी धनाश्री. त्याच्यामध्ये ही जागा आहे. तुम्ही ह्या रागाला नाव काय दिलं तर ते म्हणाले मी ह्याला गुणकंश असं नाव दिलं. असं म्हणतं तुम्ही का दिलं. कारण मी ज्या चिजा बनवतो त्या चिजामध्ये माझं नाव गुणरंग म्हणून दिलेलं आहे. जसं भजनामध्ये हे जसे भजनी तुकाराम महाराज कॅसेटे तुका म्हणे मीराबाई वगैरे असे जे आहेत. ज्ञानेश्वर बापा रखमादेवीवर प्रत्येकाचं टोपण नाव पण असतं. तसं तसं चिजामध्ये सुद्धा सगळ्यांची नावं आहेत बरं का. तर म्हणून मी म्हटलं गुणरंग हे माझं नाव आहे म्हणून मी हे केलं. पण म्हटलं तुम्ही जे म्हणाल ना त्याच्यामध्ये तर ती भास होतो म्हटलं धनाशीरचा गम प म प गम रेचा असं म्हटलं त्याच्यामध्ये येते. तर तुम्ही म्हटलं धनकंश का नाही ठेवलं हे कसं काहीतरी सांगून
तर असं कर त्यांच्याकडे शिकलो. नंतर नारायण व्यासांची नारायण बुवा आपले असं काय CR व्यास नाही नारायणराव व्यास नारायणराव दोघे बंधू हा. शंकरराव व्यास हो. नारायणराव हे पलुसकरांचे शिष्य. त्यांनी माझं कुठेतरी गाणं ऐकलं बरं का आणि ते म्हणाले तू आमच्या घरी ये माझ्याकडे शिकायला. मग मी त्यांच्याकडे शिकायला गेलो. बरं त्यावेळी माझ्याकडे पैसे नाहीत काय नाही तो मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी कधीही मला एका पैशाने विचारलं नाही. 5-1 वर्ष शिकलो मी त्यांच्याकडे कारण मग मला पैसे दे वगैरे असं कधी म्हणाल तोपर्यंत माझी नाटकं बिटकं पण चालू नव्हती बरं का. तर आणि कुठेतरी बारीक सारी कार्य ते थोडे पैसे मी त्यांना देऊ शकत नाही. तर त्यांनी कधी पैसे मागितले नाही माझ्याकडे बरं आणि शिकवलं त्यांनी मला खूप चांगलं शिकवलं. त्यांच्याकडे मी शिकलो. त्याच्यानंतर हे आपले निवृत्ती बासार नाईक हे अल्लादिया खान साहेबाच्याकडे शिकलेले ते त्यांच्याकडे शिकलो. त्यांच्याकडे मला खूप मिळालं. पण छोट्या गंधर्वांच्याकडे जे होतं ना ते खूपच चिकार होतं. ही नाटकातली जुनी जी गाणी आहेत ना ही सगळी चिजावर मांडलेली आहेत. या चिजा त्यातले मराठी शब्द काढायचे हिंदी शब्द काढायचे आणि मराठी काढायचे. सगळे बालगंधर्वांची पण गाणी तशी सगळ्यांची तशी. आता हे बघा सांगता कत्ल मुझे कर डाला रामा पास बुला की बालगंधर्वांचं गाणं अतिशय सुंदर म्हणायचं. सिंधूचं गाणं एकाच पलामध्ये कत्ल मुझे कर डाला रामा कत्ल मुझे कर डाला रामा पास बुला के नजर मिला के ना कोई तीर तलवार न खंजर हाथों में ना तुर भाला रामा पास बुला. कुठलं गाणं सांगा मराठी? सत्यवती. वा क्या वाट आला म्हणलं का वय का सत्यवदे वचन आणि काय गायचे. मी खूप लहान होतो तेव्हा पण अगदी बालगंधर्व मी तुम्हाला सांगू का आपली संगीत रंगभूमी मी सुरू होऊन आज जवळजवळ 2-250 वर्ष झाली नाही का एवढी तर झाली असते बरं का. परंतु नंबर पहिला द्यायचा झाला तर बालगंधर्वांनाच द्यायचा. पण काय त्या लोकांची परिस्थिती शेवटी फार वाईट परिस्थिती दीनानाथरावांची त्यांची काय म्हणजे राजासारखे राहायचे लोक आहे. कंपनीच्या लोकांना अगदी म्हणजे चांगले दिसावे म्हणून उत्तम खाणं हे ते सगळं केलं. पण काय नाही आमच्या रंगभूमीला शापच आहे. शापित रंगभूमी म्हणतो मी. मला दाखवा बरं. आणि पूर्वी ते रंगभूमीला कामं करायला जायचे ना ते कोणी शिकले नव्हते. बरं आता कसे आहे शिकून लोक नोकरी करून म्हणजे रामदास कामत वगैरे हे लोक नोकरी करून नाटकात आमच्यापेक्षाही चांगले गातात अशी परिस्थिती झाली. बरं हे कोणी शिकलं तर बालगंधर्व कधी कोणी इंग्लिश बोललेलं ऐकलंय सिनानात कधी इंग्लिश बोललं ते कधी बोललं काही शिकलेलं त्यांच्या गाण्याचंच एवढं हे होतं बरं का. आणि प्रेक्षकांसाठी काय वाटेल ते करायचे. त्यांचा पैसा खर्च झाला असेल तर तो व्यसनात नाही प्रेक्षकांना खुश करण्याकरता अत्तरचे फवारे मारायचे प्रेक्षकांच्या ह्याच्यामध्ये. खूप मोठी माणसं तशी माणसं होणार नाही. बालगंधर्व काय दीनानाथराव काय दीनानाथरावने आपल्या गाण्याला त्यांच्या गाण्याला एक प्रकारचे ठुमरी किंवा असा त्यांचा आवाज आहे. त्यांची काही जी गाणी आहेत ना ती त्याच्या त्यांनीच लावलेली आहे बरं का. आणि खूप छान गायची ती दीनानाथ आधी स्त्री पार्ट करायची असे बारीक होते. नंतर त्या मोठे झाले आणि मग धैर्यधर वगैरे काढ. त्याची धैर्यधराची तुम्हाला गोष्ट सांगतो. धैर्यधर हे नाटक म्हणजे मानापमान नाटक बालगंधर्वांचं होतं पेटंट. उशीर होत नाही एवढं सांगतो हे सांगण्यासारखं आहे. तर ते बालगंधर्वांचं पेटंट नाटक काकासाहेब खाडीलकरांनी लिहिलं कुठं हे आपलं मानापमान बरं का. आणि ते खूप गाजलेलं होतं. तर दीनानाथरावांना वाटलं आपण हे करूया म्हणून त्याने काकासाहेबांच्या परमिशन वगैरे मिळवली आणि त्यांनी चाली बदलल्या त्याच्या बरं का. ह्याच्या मूळ चाली आहे गोविंदराव टेंब्यांच्या गद्दे आता शरणांगता म्हणा चंद्रिका ही जणू म्हणा याने सगळे चाली बदलून कपडे बदलले त्याचे मेष बदलले त्यांना म्हणजे ते सेनापती दाखवलं ते आणि ते दिसायचे छान नाकी डोळी अतिशय सुंदर होते दीनानाथराव. तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांनी गोविंदराव अग्नींना शिकवलं. हो
गोविंदराव अग्नेने तुम्हाला शिकवलं, हो. तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला कधी शिकवलं का? हो, सुरुवातीला सारेगम वगैरे त्यांनी शिकवलं. हा, त्याचा उल्लेख करणं आवश्यक हो, आहे. पाहिजे म्हणजे काय, ते वडील पण माझे गाणी शिकत होते भास्कर बुवा बखल्यांच्याकडे. अरे वा, मोठे मोठे. भास्कर बुवा बखले म्हणजे अल्लादिया खानसाहेबांचे सांगितलं की ते त्यांच्याकडे शिकले सुरुवातीला. त्याच्यानंतर ते ज्यांनी देवल मास्तर की ज्यांनी संशय कल्लो नाटक लिहिलं, देवल मास्तर हे त्यांच्याकडेच पण ते शिकले. ते गाणारे पण होते आणि नाटक पण. आता संशयकरण नाटकाची तुम्हाला गोष्ट माहीत नाही आहे. संशयकरण नाटक आपलं नाही आहे, हे परकीय नाटक आहे, फ्रेंच नाटक आहे. फ्रेंचच्या एका नाटककाराने ते नाटक लिहिलं बरं का. तर आणि ते नंतर यांनी मराठीत केलं, गोविंद बल्लाळदेव मराठीत केलं आणि त्याचं नाव ठेवलं तजविरीचा घोटाळा, असं नाव ठेवायचं. तजविरीचा घोटाळाच होता. पुढं हे नाटक बालगंधर्वांनी घेतलं आणि त्याचं नाव संशय केलं आणि ते संगीत केलं. त्यातली जी गाणी बिणी आहेत सुकांताचं नाव ते नंतर बालगंधर्वांच्या वेळी आलं, असं आहे. पण ते नाटक परकीय आहे, पण काय सुंदर नाटक आहे अगदी. म्हणजे खूप मी त्याच्यात 2-3 कामं केली. आमच्या वडिलांकडे ते व्हायचं ना, तर सुरुवातीला मी साधू व्हायचो. हृदय दादा बोध खरा, इथून माझी सुरुवात आहे बरं का. त्याच्यानंतर मी वैशाख शेठचं काम करायचं. वैशाख त्यांनी सगळे महिन्याचीच नावं ठेवलेली, वैशाख शेठ, अश्विन शेठ, फाल्गुनराव ही अशी, आणि तारांची नावं होती, तारका, रेवती अशीच नावं ठेवली त्यांनी या. आणि म्हणजे विनोदी म्हणजे तुफान विनोदी नाटक ते बरं का. पुढे पुढे मग काय व्हायलं, लोक आपली पदरची वाक्य बिक्य घालायला लागले. हे नवीन आता रेवती कोणती शांत आपत्याची नयना आपते म्हणून कोणती आहे, ती एकदा मला ती रेवती आणि मी नंतर मी फाल्गुनरावचं काम करायला लागलो आणि मी फाल्गुनराव होतो. तर ती नयना आपटे तिला मध्ये मध्ये बोलायची आणि काय अगं म्हणतात पुढे मध्ये बोलायला लागली. मला टचिंग मिळत नाही, माझं चुकतंय. ते काही काही सवय झालेली तिला. नाही म्हटलं आता एकदा हिची जिरवायची आपण, म्हणजे ती गप्प बसली. तर एक त्याच्यात सीन असा आहे, ती रेवती घेरी येऊन पडते, त्याचं फाल्गुनराव तिला मांडीवर तिचं डोकं ठेवतो. अरे 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 ते कुपरण्याने वारा वगैरे घालतो बरं का. आणि त्याचं वाक्य आहे, अरे कोण कुणाची कुणाला ठाऊक, बरं तर बरं नाही तर दगडावर डोकं आपली प्राण देखील जायचा, असं वाक्य बरं का. मी म्हटलं त्याची जिरवतो सगळी. मी बोललो, वारा घातला. अरे अरे कोण कुणाची कुणाला ठाऊक, बरं तर बरं नाही तर दगडावर डोकं आपटून दगड फुटायचा. मी मुद्दाम ती तिकडे मी तिची चक्कर येण्याचं सगळं गेलं. मला म्हटलं सावकार काय हो तुम्ही असं काय बोललं तुम्ही, मला माझं मूड सोडा, तुम्ही काय बोलता म्हटलं. दुसऱ्याला कसा त्रास होतो माहीत आहे कसं करावं लागतं, काय इलाज नाही. बरं सावकार, मला एक सांगा, तुम्ही पहिलं व्यावसायिक संगीत नाटक कुठलं केलं? पहिला रंग कधी लावलात रंगभूमीवर? पहिलं व्यावसायिक नाटक का? संशय. कोण कोण होतं त्याच्यावर? तुमचे बरोबर कोण होतं? माझे वडील रेवती होते. अरे वा. माझे काका, एक काका आणि काकाचे भाऊ गोपीनाथ चौकार चुलत भाऊ आहे, आणि वसंत चौकार. वसंत चौकार फाल्गुनराव उत्तम भाजव्यात त्यांचा आहे, असे असे होते सगळे. मी पहिलं नाटक पहिलं नाटक तिथून किती प्रयोग केले तुम्ही त्या नाटकाचे? एकच प्रयोग रामने उत्सवात केला. कुठे? इथे मागशाला केला. नंतर काय ते नाटक? नंतर मी मुंबईला गेलो ना. अच्छा, मग ते नाटक केलं ना? केलं ना. त्या नाटकाचे त्या संचेत केलं तुमच्या कुठल्या? तुम्ही जे आता सांगताय गोपीनाथ चौकार. नंतर मी त्याच्यात अश्विन शेठ केला बरं का. मी त्याच्यात साधू केलं, साधू नाही केला. एकदा अश्विन शेठ त्या साधूला थोडं गमला, अश्विन शेठ केला. त्याच्यानंतर फाल्गुनराव केला. मग वय वाढलं माझं, मग फाल्गुनराव करायला लागलो. लक्षात आलं का? मी ते करायला लागते नाटके पाहत, लोक आनंदाने पाहतात ते नाटक. हे सुंदर नाटक आहे ते. बरं, मी आता वसंतराव देसाईंकडे वळतो. बरं. वसंतराव देसाईंचं पहिलं नाटक 1960 मध्ये पंडितराव जगन्नाथ तुम्ही केलं, बरोबर आहे? पहिलं नाटक हा, पहिलं नाटक ते. बालचंद्र पेंढारकर निर्माता दिदारचे, आणि तुमची 2 गाणी घ्या गंगे आणि सावना गणपती. बरोबर. ती गाणी शिकवताना वसंतरावांची शिकवायची काय पद्धत होती गायकाला? तर त्यांच्या गळ्याच्या पोत बघून ते चाली बांधायचे, की तुम्हाला काही त्यांचं वैशिष्ट्य वाटतं नाट्य संगीताबद्दल? आणि तुम्हाला एक आठवण अशी सांगतो की भालचंद्र पेंढारकरने 1960 मध्ये जेव्हा नाटकाची निर्मिती केली, तेव्हा वसंतरावांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला या नाटकाला संगीत द्यायचं. तर वसंतरावने त्यांना काय सांगितलं
की 1 वर्ष मी मराठी आणि हिंदी चित्रपटात व्यस्त आहे, त्यामुळे 1 वर्ष मी संगीत देऊ शकत नाही. भालचंद्र पेंढारकर एक काय, मी 5 वर्ष तुमच्यासाठी थांबायची तयारी आहे, पण संगीत तुम्हालाच द्यायचं. पण त्यांचं वैशिष्ट्य काय होतं संगीताचं? कारण बघा, एकमेव म्युझिक म्हणजे आपले देसाई आहे म्हणून मी सांगत नाही, एकमेव म्युझिक डायरेक्टर आहे ज्यांनी इतकी संगीत नाटकं आपल्याला दिली आणि गाणी पण बघा त्यांचे. तुम्ही हिंदी मराठी मधला एक म्युझिक डायरेक्टर दाखवा मला ज्यांनी संगीत नाटकाला संगीत दिलं. बरोबर आहे, माझ्या मतात सहमत आहात तुम्ही. तर वसंत देसाई त्याच्या अगोदर तुमची कधी भेट झाली होती का? काही या नाटकासंबंधी झाली? तसं मी त्यांना ओळखत वगैरे होतो. भेट नव्हती झाली. भालचंद्र पेंढारकर म्हणून झालं. भालचंद्र पेंढारकर बरोबर पहिली ओळख. ते त्यांनी जेव्हा तुम्हाला पहिलं गाणं शिकवलं ते कुठलं शिकवलं, काय आठवतं तुम्हाला? जयगंगे शिकवलं की सावनगर? हा सांगतो. मी त्यावेळी म्हणजे चांगला मोठा झालेला होतो. भालचंद्र पेंढारकरांनी ते नाटक करायचं ठरवलं. खूप लोकांनी त्यांना सांगितलं हे नाटक करू नका, कारण काय, हे ऐतिहासिक नाटक आहे आणि सध्या काळ ऐतिहासिक नाटकाचा नाही आहे, ते तुम्ही करू नका. भालचंद्र पेंढारकर हे असे होते की ते मनात त्यांच्या एकदा आलं ना की मग तेच केल्याशिवाय राहायचं नाही. तर आता गंमत अशी की सगळ्या नाटकामध्ये हिरो जो असतो बरं का, आता पंडितराजमध्ये तो पंडितराज जो आहे तो तेलंगी ब्राह्मण दाखवलेला आहे. ते काम पेंढारकरांनी केलं. पेंढारकरांनी आणि ते मालक होते आणि गायकही उत्तम होते बरं का. त्यांची आई तुझी आठवण येते वगैरे ऐकलंच. तर त्यांनी ते केले. आता एका नाटकात 2 गाणारे असं शक्य 2 जुन्या नाटकात आहेत. चौगदरमध्ये नारद आहे, कृष्ण एक जुनं, पण हे नवीन जी नाटकं लिहिली जातात एकच गाणार कुठेतरी असतो बरं का. तर आता पण हा गाणारा हा दरबार गायक दाखवला आहे. माझाच ते काम दिलं ना ते दरबार गायक. त्याच्यात एक भानगड अशी झाली, मी त्यावेळी थोडासा लहान होतो आणि 30 वर्षाचं वय होतं मला वाटतं. 30च्या आधी थोडंसं कमी होतं. त्याच्या आधी मी रांगडेकरांच्याकडे काम करताना माझ्याकडून एक चूक झाली. ते मामा पेंडसे म्हणजे होते. हो, त्याने पुढचं जय जय गौरीशंकर त्यांनी डायरेक्ट केलेलं नाही, त्याचं नाव दिलेलं आहे. नाही, पण मला माहिती आहे बरोबर आहे तुमचं, पण त्यांचं नाव दिलं त्यांना संगीत डायरेक्ट त्यांनी नाही केलं. ते काय माहिती आहे, उत्तम नट होते पण अतिशय रागीट होते. अरे भयंकर त्यांना राग येतो. तर कशामुळे त्यांना राग येईल हे सांगता यायचं नाही बरं का. आणि मी त्याला रागायला लागली तर कारणीभूत ठरलो. पहिली कंपनी मी तिथे मुंबईला गेल्यानंतर रांगडेकरांनी मला घेतला. त्यांच्याबरोबर काम करणारे गणपतराव मोहिते सोडून गेले. तर त्यांच्या जे कुलवधू ही खूप गाजली. त्यांची कुलवधू तुम्हाला ज्योत्स्नाबाईंची बोला अमृत बोला सुंदर गाय. तर घेतले. तर त्यांनी मला घेतला कोणी रांगडेकरांनी. आणि तर ते काय झालं की रंभा नावाचं नाटक झालं. त्यामध्ये मी पहिल्यांदा त्यांच्या स्टेजवर गेलो. कोणाच्या रांगडेकरांच्या, त्यांचं नाट्यनिकेतन, त्या नाट्यनिकेतन स्टेजवर गेलो. आणि माझ्याकडून एक चूक अशी झाली, त्याच्यामध्ये एक अत्यंत सिरियस सीन आहे. ते माणसं स्टेजवरती लढत आहेत, ऑडियन्समध्ये सुद्धा लढत आहेत, असा प्रकार होता. आणि माझं एक वाक्य होतं आईला उद्देशून. आईचं काम सुद्धा करमरकर होते. पुनर्जन्मावर नाटक होतं. ते अतिशय सुंदर नाटक, कोणी का करत नाही मला माहीत नाही. तर ते पुनर्जन्मावर नाटक होतं. आणि सुधा करमरकर तेव्हा पहिल्यांदाच माझ्याबरोबर तिथे काम, ती आईचं काम करणार. तर माझं वाक्य असं होतं, आई आई अगं तूच जर असा धीर सोडलास तर मुलांनी कोणाच्या तोंडाकडे. मी अगदी नवीन आणि मामा गेंचाला वगैरे मी घाबरायचो. पण मामा अत्यंत तिरसट आणि रागीट होते बरं का. तर तूच जर असा धीर सोडलास तर मुलांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं, असं माझं वाक्य आहे. टुकण्यासारखं काय नाही, पण माझी टुकलोच मी म्हटलं. आणि त्याच्यावर स्टेजवर सगळे मामा पेंचे, त्याच्यानंतर पार्श्वनाथ सालतेकर, मोठी मोठी ज्योत्स्ना भोळे अशी सगळी होती. मी काय म्हणून गेलो माहिती आहे, अरे बापरे आई आई तूच जर असा धूर सोडलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. धीरच्या ऐवजी दूर झाल्याबरोबर स्टेजवरती रडत होते. ते हसायला गुजमरले. मामा पेंचं हसाव करायला असं. आणि दोन याच्यानंतर माणसं सगळी ज्योत्स्नाबाई आतमध्ये घेऊन कोणी बोलत. 2 याच्यानंतर दुसरा अंक पडला होता. मामा आतमध्ये आले बरं का. आणि सगळे पळाले आतमध्ये. मामा म्हणाले कुठे आहे तो प्रसाद, कुठे आहे तो प्रसाद, आणता येते. काय तुला नाटकात काम करे अशी करणार आहेस? कोण तुला काम देणार? हां, कोण तुला काम देणार?
हे असं खबरदार पेंढार आपलं काय ते सांगितलं राग नाही करा, त्याच्याबरोबर मी काम करणार नाही, त्याला सांगा बरं का. मी थांबून सांगतो कारण ते संतापाचे नाही. त्या नाटकामध्ये मामा पेंडसे होते आणि ज्या दिवशी मुहूर्त झाला त्या दिवशी पेंढारकरांनी मला सांगितलं होतं तुम्हाला घेतलेलं. मी तिथे जाऊन बघतो तर मामा पेंडसे तिकडे. मामाने मला बघितलं आणि चिवडा इतका वाईट केला, तुम्ही या त्या नाटकात चंदू. ते राग आला की मी पेंढारकरला चंदू म्हणायचे, नाहीतर अहो पेंढारकर इकडे चंदू इकडे, हा आहे हा मुलगा नाटकात आहे, मला नको घेऊ, मी नाही काम करणार, वाटेल ते बोलतो. आणि मी असं सांगितलं ते नाही. शेवटी त्यांची समजूत अशी काय, त्याने नाव सुचवलं कोणाचं, रामभाऊ मराठ्याचं. नावाचं योग्य होतं कारण दरबारी गायक आणि रामभाऊ गाणारे पण तसेच अप्रतिम गाणारे. बरं त्याच्या नाटकाकडे आले म्हणून थोडंसं त्यांचं हे खूप कमी झालं, परंतु गाणं अप्रतिम. त्यांनी मंदार मला वगैरे कोणी पाहिलं असेल तर मला म्हणाले मी पेंढारकरने मग असा तोडगा काढला काय आहे की ह्याला जे काम दिलं आहे ना ते एवढ्याकरता दिलं आहे, 1.5 अंकापर्यंतच काम आहे, 1.5 अंकाच्या पुढे यांचं काम नाही बरं का. त्यामुळे आणि एकच गाणं आहे जे मी या मल्हार सुरुवात दरबारात गातात ते, तेव्हा म्हटलं रामभाऊसारखा एवढा माणूस आमच्या ललित कला दर्शच्या एवढ्या 1.5 अंकासाठी कसा घ्यावा, म्हणजे यांच्यासाठी आम्ही मंदार मला नाटक करणार आणि हे गौरीशंकर ही 2 नाटकं याच्यामध्ये हेच आहे. रामभाऊंचं असं त्यांचं हे केलं. बरं मी तुम्हाला असं विचारतो, वसंत देसाईंनी तुम्हाला जी गाणी 2 शिकवली हो पंढरीनाथमध्ये, जय गंगे भागीरथी, आणि याच्यामुळे तुमचा आवाज सर्वसामान्य घराघरातून पोचला, तर त्याची थोडीशी झलक जय गंगे आणि वसंत देसाईंची गाणं शिकवायची पद्धत काय सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे वसंत देसाई हे अत्यंत गोड माणूस आणि अत्यंत सज्जन माणूस बरं का. आपण जर काय सांगायचं असेल किंवा आम्हाला सुद्धा वाटलं की हे असं असं तर बदलून पाहिजे, तर इतर म्हणजे सुधीर फडक्यासारखे ते नाही, आम्ही तेच म्हणावं गेलं असलं काही नाही, ते करून घ्या. तर त्यांनी ते पहिलं गाणं दरबारातलं आहे ना ते मिया मल्हार तुम्हाला माहित आहे, श्रावण गरजे बजाय मधुर मधुर मला ते दरबार. आणि त्याला कॉमेंटर पण होती. तो शेजारी साहेबाजी असते ना तिचा नाच असतो आणि तिने मला दम दिलेला होता. ते कोणती नाव सदगिरी, ती त्याच्यात त्या अच्छा होता तर ती मांदिरी मुली त्याच्यातली हिंदू होती ती अशी दाखवली. आणि मूळ कथानकाच तेच आहे. त्याने सांगितलं माझा नाच आहे बरं का, आणि तुम्ही पार्वती कुमार त्यांना गुरु म्हणतात सगळं जग त्याचं डान्सर. तर त्याने सांगितलं सावकार माझी शिष्या नाचणार आहे, तिच्याबरोबर तुमचा नाच आहे, जरा जवळ ठीक आहे. कुठलं हो तिचा नाच मी बंदच करून टाका. माझं गाणं सुरू झालं बसायची. ते गाणं फार गाजलं, गाणं सावन. त्याच्यावरून कॉन्वेंट्री शहजादी साहिबा आपकी साथ करने के लिए खुद सावन भी आपके खिदमत में हाजिर है, देखिए उसकी काली घटा गगन के आंगन में काले काले बादल बिल्कुल धीरे धीरे मग तबला धीत धीत धा असं एक ने असं बराच म्हणते. म्हणजे 20 मिनिटं चालायचं, 20 मिनिटं. आणि गाणी संपल्याबरोबर एक कडकडाट होती, म्हणजे लोकांना खूप आवडायचं ते. पण झालं काय, मला ते एकच गाणं आणि 1.5 अंकात माझं काम संपतं. तर लेखकाला पण वाटलं, पेंढारकरांना पण वाटलं, सावकारांना एकच गाणं आहे, आपण त्यांना दुसरं दिलं पाहिजे असं. आणि पेपरमध्ये पण आलं सावकारांना एकच गाण्याचं द्यावं. पण त्याने वसंतरावांना सांगितलं, तर वसंतराव म्हणून ठीक आहे आपण देऊया त्यांना दुसरं गाणं. तर त्यांच्याकडे गाणं तयारच होतं, जय गंगे भागीरथी विद्याधर गोखलेंचं. ते त्याने नांदीसाठी म्हणून वापरलं. जय गंगे भागीरथी पेंढारकर आपण म्हणतात ते. सुरुवात झाली ती जय गंगे भागीरथी अशी त्यांची चाल होती. याने चाल बदलली. म्हणजे वसंत आणि कलावती याचं असं मिश्रण करून कला बसंत गाणं. तर ती यांनी बसवली
आणि मला म्हणाले हे म्हणायचे. त्याचा कलावती हा वेगळा आहे, बसंत वेगळा आहे. सा ग प ध नि ध प ग प ग रे ग प ध नि सा नि ध प ध नि ध प ग हा कलावती. आणि ग म ध नि सा नि ध नि सा नि ध प म ग म ग ग प ध नि सा हा बसंत. ते दोघांचं मिश्रण करून तो राग त्याने ती चीज ते गाणं बसवलं बरं. आणि मला बसवलं. तर मी काय केलं, माझ्या आवाजाला सुरुवातीला नाही, ह्या लोकांसारखी फिरत नाही, मी माझ्या पद्धतीने गाणी म्हणतो. म्हणून त्याच्यामध्ये जरा व्हरायटी करून शंकर व्हरायटी केली. तुमचं आहे का? तुमचं आहे शंकर का वसंत देसाईंची करू? नाही, तुमचं आहे कारण माझ्या आवाजाप्रमाणे पण ते काय बोलायचे नाही बोलायला चालायचं. मी त्यांची परमिशनच घेऊन केला. काही लोकांना चालत नाही. मी म्हटलं थोडंसं असं गाव अरे गाय म्हणून त्यांना म्हणून पण दाखवलं. बरं पेंढारकर पण होते. पेंढारकर मला म्हणाले, पेंढारकर मी अजून सांगितलं असं असं माझा आवाज तुमच्या म्हटलं थोडंसं असं काही त्याचा बदल केला. पेंढारकर मला त्यांना विचार, त्यांनी जर सांगितलं तर मी तुला बदलीन. तर वसंत देसाईंनी मला एक गाणं म्हणायला सांगते, त्यांना माझा आवाज आवडायचा. म्हणा सांग तुला जसं त्यांना मी म्हणून दाखवलं माझ्या पद्धतीने शंकर सगळं वेगळं हे करून म्हणून दाखवलं. त्यांना आवडलं, खूप आवडलं. मग मी आणि त्याच्यामध्ये हे केलं. आणि पण ते निन्या प्रयोगाला तुम्ही वेगळं गायचा की तसंच गायचं? नाही, वेगळं गायचं. काही ठराविक तसंच गायचो. आणि मग त्या दिवशी काय सुचेल ते असं करायचं. बरं खूप होतात. आणि मला ते एक छोटा नंबर हे असं गाणं एक दोन पद्धतीने म्हणून दाखवा. शंकर बघा आधी सुरुवात करा तुम्ही. जय गंगे जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी पावनतेची तू मूर्ती. जय गंगे जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमते. शंकर शिव शिव शंकर लहरी लहरी थोडस मराठी जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमते. शंकर जव शिव शंकर शंकर जव शिव शंकर जय शिव शंकर लहरी लहरी त्या निनादते. शंकर असे व्हरायटी करायच्या वेगवेगळ्या. पुन्हा मग ह्याच्यावर शंकर जय शिव शंकर लहरी असे व्हरायटी करून मग मूळ ह्याच्यावर येतो ह्याच्यावर. आणि मग त्याची गाणी संपायला. आणि मला थाळी पडलेली असं काही तरी झालं नाही या गाण्यावर. पण तुम्हाला वसंतराव कधी म्हणजे गायकांनी काही जागा सुचवल्या कधी? नाही, त्याने आउटलाईन बसून दिली. पण तुम्हाला अलाव करायचे? मला असं नाही केलं. हे नको त्यांचा मोठेपणा होता का? म्हणजे काय मग आता कोण तुम्हाला सांगणार नाही तुमच्या पद्धतीने का म्हणून? तुटीत फडकेने तेच केलं ना. कोण नाही सांगणार. त्यांची चाल आहे तीच गायची. हो तुम्ही म्हणजे हे नाही गायचं. कशी तुमच्यासारखी गाणार? तुम्ही देवाकडून घेऊन आले तुमचे आवाज तुटीत फडके काय गाता? भावना व्यक्त करता, शब्दातून भावना व्यक्त करणार सुधीर फडके. आता मी वसंत देसाईंच्या दुसऱ्या नाटकाकडे वळतो. जय जय गौरी शंकर, ज्याच्यात तुम्ही नांदी पण गायलेला आहे पेंढारकर. हो, सप्तसूर थोडीशी झलक दाखवा. त्यांचा रेकॉर्डिंग करायचं ठरलं. नांदीचं त्या नांदीमध्ये 2 ताल आहेत. म्हणजे एक त्रिताल पण आहे आणि एक ताल पण आहे. बरं सप्तसूर झंकारित वरच्या पट्टीत आहे. वरच्या पट्टीत जय शंकर गौरी शंकर जय गौरी. बरं आमच्याकडून आंबरे ठेवू. आमचा पुढचा आवाज दंडे आणतो त्या पांडीचाराच्या खाली काहीच नाही. चढ्या स्वरात का शेवटपर्यंत त्यांचा तो. आणि एवढे नाटकं त्यांच्याकडून कधी त्यांचा आवाज बसला नाही. ही परमेश्वराने देणगी दिली होती. तर आम्ही ते गायलं. तर रेकॉर्डिंगच्या दिवशी मी एक तिथे पेंढारकरला बरं आणि रेकॉर्डिंग आपण करायचं.
तर चांगलं रेकॉर्डिंग जर जमायचं असेल ना तर आपण असं करूया. बघा मला पटतं सगळं. तुम्ही म्हणजे नुसतं कोरसच म्हणूया, तुमचं तोंडच म्हणायचं. मोठ्यानं गावतो. रेकॉर्ड चांगली होईल. त्याच्यात मी गाणार म्हणाला तर गाण्याची काच भयंकर. कोण बाजारात पडला. बस त्यांचा आवाज त्यांचा आवाज वेगळा होता. अशी सांगणार ते आई तुझी आठवण होते. आई तुझी आठवण येते अशा आठवण. आणि ती शेवटी ते आई तुझी आठवण येते. म्हणजे इतके जोराने ओरडायचे आई तुझी असं म्हणजे गाणं घाताय की शिवाय देत आहे असं व्हायचं. पण गाण्याला गोडवा नाही. गोडवा मी त्याला तेच सांगितलं आपले रेकॉर्ड कापायचे. रामभाऊ मराठी आपल्याला त्यांना नव्हतं आपण जे आपण शब्द जे काय आहे ते तेवढंच तुम्ही या नाही तो पण गाणे म्हणाले. तर मी थोडं नाही म्हटलं आणि म्हटलं मग थोडंसं बरं नाही वाटलं. मग जरा गाणं असं तसं नाही आम्ही म्हटलं बोल आणि मलाही म्हणाल राहिलं मी काय तुम्ही थोडंच म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पण त्याच्यात आणखी एक फार वसंत बरे मनात सुंदर ती माझी ती माझी तुमची चाल आहे. वसंत देसाईंची नाही का बोलताय. हो त्याच्यावरती जयश्री गडकरी काम जयश्री शेजवाड जरा थोडं गुणगुणा. बरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला छंद लागला जीवास धुंदलो करी मला. बरे मनात सुंदर. वसंत देसाई काय बोलले नाही त्याला विचारून सांगितलं म्हणून सांगतो तो मोठा माणूस आहे त्याच्याबद्दल मला प्रेम आहे. हे सुद्धा गाणं त्याला असं कोण अलाव नाही करणार. त्याचं नाव आहे ना म्युझिक डायरेक्टर. आता पुस्तकात बघा त्यांचं नाव आहे. त्यांचं नाव तुमचं नाव नाही माझं नाव नाही त्याच्यात नाही. त्याच्यानंतर मंदारमाला मध्ये नाही आता त्या मंदारमाला आपण बाजूला ठेवू कारण ते संगीत वेगळं आहे. बरोबर. आणि आता मी नारायणा रमा रमणा त्यांची चाल तुम्ही जय जय गौरी थोडं का ती माझीच चाल आहे. ती पण तुमची. त्याचं कारण काय झालं हे जे आपल्या शास्त्रीय संगीताचे जे राग आहेत ना ते एक राग काही काय असा वेळ असतो की तोच राग म्हणत असतात संबंध रेडिओवर तो ऐकायला येतो आणि कुठे ऐकायला. तो नारायणा रमणा हा मी यांच्याकडे शिकलो होतो. आपल्या निवृत्ती भासांना ऐकायचा तो भैरवाचा एक प्रकार आहे नट भैरव त्याचा म्हणजे छायानट आणि भैरव याचा मिश्रण म्हणतो आणि जो तो तो भैरवच गातो फार सुंदर. जसराजने तर तो कुठल्या कुठे नाही. पण तुम्ही आता नट भैरव थोडी झलक दाखवू शकता रागाची. हो मग ते गा नट भैरव त्यांना अनुसरून नारायण गा. रे रे ग ग म ग म प म प ग म ग ग म ग रे सा रे रे ग ग म प द द प हा भैरव प द नि सा नि द प द प म ग म रे 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 ग म प द प म ग म रे सा. हे हा झाला नट भैरव. बरं काय चाल तुम्ही म्हणता तुम्ही बांधली आहे त्याची स्फूर्ती तुम्ही कशी काय केली सांगतो. नारायण रमा रमण हा भैरव मधुसूदन मनमोहन अनट करुणागण रे नारायण धावता श्री सागर गोविंद. मग इथे मी मराठी गेलो सगळ्या मराठी गेलो आणि ते बोललो पण मी असं गायलं कठीण आहे गाणं कठीण तो राग शिकावा लागतो. सोपं नाही. गामा बदानी जा निरसानी जा मध पद प म गाम सा प म प म गाम रे रे गाम प म गाम रे सा. सांगा ह्याला गाण्याला वसंतरावने अगोदर चाल बांधली होती तर तुम्हीच बांधली ही ना. नाही मी अगोदर वसंतरावनी नाही बांधली त्याने तुम्ही त्यांना ऐकवले तुम्ही काय बोलले ते म्हणून दाखव मला आणि ते गाता मी त्यांच्या तोंडाकडे पाहिलं म्हणून सांगतो मी तो मोठा माणूस त्याच्या बाकीच्यांचा मला पण तर माहीत नव्हतं म्हणून सांगतो तो वसंत देसाई. मी त्यांना वसंत देसाई कधी म्हणायचो. काय म्हणायचं वसंतराव मी वसंत एवढा मोठा माणूस. आता मी त्यांचं ते तिसरं नाटक आहे
तुम्हाला मी फार बोलायला लावलं, तुम्हाला त्रास होईल त्याचा. तर त्यांचं ते तिसरं नाटक आहे गीत गाती ज्ञानेश्वर, 72 मधलं. त्याच्यामध्ये देवाची या द्वारे उभा क्षणभरी थोडस, आणि ते चाल परत तुमची नाही ना, वसंत देसाईंची आहे. थोडा गुणगुण आहे सगळ्यातल्या चाली वसंत देसाई. पण त्यातली गंमत काय झाली, त्यावेळी इंदारकरांना मी खूप मानत होतो, कारण कंपनी अतिशय उत्तर कोणाशी टायमावर चालू करायचं 4 म्हणजे त्यांचं प्रत्येक जण बघायचा की मला पेंढारकरांच्या कंपनीत काम मिळालं की सगळंच शोधायचं. आणि मला सुद्धा त्यांच्याकडे काम मिळालं ना, तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि बरं पण वाटलं. पैसे विषय सगळं वेळेवर आणि इतरांपेक्षा 2 पैसे जास्ती बरं जे काय देत असेल ते. तर हे तुम्हाला सांगतो, म्हणून मी त्यांनी काही बोललं ना मला, तर मी त्यांना कधी उत्तर द्यायचं. तर एकदा मला त्यांनी साहित्य संघात बोलवलं. साहित्य संघात त्यांची खोली होती, तिथं ते रेकॉर्डिंग त्यानं ते हाऊस होते. तर आणि त्याच्या आधी काय झालं की माझं त्यांचा थोडासा म्हणजे वाद नाही झाला बरं. असं झालं की काय झालं, वाद असा झाला, काहीतरी वाद झाला, वाद झाला. आणि शेवटी वाद झाला आणि त्यांनी ठरवलं, नाही वाद सांगतो तुला असं काय. मी आमचा जो मेकअपवाला आहे ना, ते काही मंडळी जरा लबाड असतात. हा मेकअपवाला जरा चाडखोर, शांताराम विचारे. तो काही झालं की पेंढारकरच्या मेकअप करता करता चाड्या सांगायचा आमचा, आज 1000 रुपये लावायचं. आम्ही सगळे रागवायचं त्याच्यावर. नाही काय उगीच आपलं जाऊन सांगायचं, तुला काय करायचं आहे. आंबा एकदा भडकले होते त्याच्यावर. माझं कामात काय चुकतं का, मी दारू पिण्याचा काहीतरी करा, आमचं चुकतं का, असलं काहीतरी तो करायचा. तर त्याला मी सहज म्हटलं, मला मेकअप करायचा होता, पण मला म्हाताराचा मेकअप, वय वर्ष 30च्या आतमध्ये, आणि माझं वय नाटकातलं 60-62 वर्षाचं. मला एवढं घेऊ नका वगैरे असं चाललं होतं. तर भेटला आम्ही ते मेकअप करून करतो. तर ह्याने एकदम कानात सांगितलं त्यांच्या. मी पेंढारकरांना म्हटलं, त्यांना त्या मेकअपवाल्याला म्हटलं की कधी कधी तो मेकअप आम्हाला पैसे द्यायला यायचा पाकिटातून. तर मी म्हटलं, हे बघ आता जवळजवळ खूप वर्ष झाली, मला अमुक ते नाही देतात, आता महागाई पण वाढलेली आहे. मी आपण सहज मुस्करीने त्याकडे बोललो, अण्णा सांग तुझं म्हटलं तू बाय जरा मला त्याला पैसे वाढवायला सांगा बरं का. हे याने काय लावून तिखट लावून सांगितलं कुणा तो, ते भडकले. असं म्हणाला काय प्रसाद, ठीक आहे. आणि त्याने माझं कामच काढून टाकलं. ज्ञानेश्वरला नाही घ्यायचं आला. हे मला विचारायचं कोणाला घेतलं सांगतो ना तुम्हाला. तर ते शोधायला लागले, जुन्या नटामध्ये आधी शोधले, ते कोणी सापडे ना त्यांना. दामजानं कोणी गातोय चांगला तर दिसत नाही ज्ञानेश्वर, कोणी दिसतोय पण तो आणि काहीतरी असं असं कोणी मिळेना, नवीन याच्यामध्ये कोणी मिळेना. वसंत देसाई आणि हे म्हणाले, अहो तो प्रसाद सावकार आहे तुमच्याकडे, तो आहे थोडासा अंगाला वगैरे असा, पण तो दिसेल आणि काम करेल, तुम्ही नाही प्रसादला मी घेणार नाही. बरं का. आणि शेवटी तेच काम करण्याचा ज्ञानेश्वरचं काम मी करणार, कारण ते ज्ञानेश्वरचे भक्त होते. कोण घडलेली गोष्ट आहे, भक्त होते. तर ते आणि त्यांच्या मनात ना ते ज्ञानेश्वराचं काम करायचं होतं. तर शिरगोपीकर मालक, ते दोघंही मालक, त्या दोघांनी मिळून ते नाटक काढलं. तर त्यांनी सांगितलं, अरे अहो अण्णा आपण ते घेऊन हे करूया बरं का. नाही आता असं ठरवलं आहे मी, ती जेवायला बसले होते. अण्णा इतके वाईट जेवतात तुम्हाला सांगतो, एवढं जेवतात हो. आणि आम्हाला उभे करून ठेवायचे, उभे नाही आम्ही बसलेले. लहान मुलं तसं जेवतात नाही एवढं, तसं जेवतात ते. म्हणजे मनमाडला आम्हाला ताटं आली आणि भुसावळाचे काटे यांची ताटच घेऊन गेला तो, कारण आमचं जेवण थांबले बाकी घेऊन गेलं ते. तर सांगतो तर कुठे आलो तुम्ही, देवाची द्वारे. नाही जेवायला हां जेवायला बसायला बोलता बोलता ते म्हणाले, त्यांना शेवटी त्यांना यांना सांगितलं की तुम्ही
हे मी काम करणार म्हटल्यानंतर नाही हे भडकले. कोण? लेखक ते कोण त्यांचा ते कोण? शिरगोपी. ते गप्पे तुम्ही ज्ञानेश्वर, अहो तुमचे गाल पाहिलेत का कसे उलटे आहेत? तुमचं तेल काही तेच नाही. मी नाटक देणार, तुम्ही दुसरा पुढे तरी आणा. मी तुम्हाला, तुम्ही ज्ञानेश्वर नाही. मग त्याने ते मला काम दिलं, पण त्याने मला दम भरून दिला. हे बघा सावकार, मला माहीत आहे की तुम्ही ह्या कामाला मुळीच उपयोग पडणार, पण ते सांगतात म्हणून मी तुम्हाला देतो म्हणाला. आणि असं करून कामाला मी म्हटलं, अण्णा अण्णा माझ्या तालमीत तुम्ही बघा, तुम्हाला मी नाही आवडलं ना तर तुम्ही मला काढू शकता, पण तुम्ही माझ्यावर रागावं नका. नाही नाही तुम्हालाच काम देणार, पण तुम्ही टिवल्या वावड्या करता कधीतरी उगीच. थोडासा गुणगुणा देवाची आहे द्वारे. हे मी चाल लताबाईंची कुठेतरी चाल आहे अशीच, त्या चालीवरून घेतली. अच्छा, वसंत देसाईंची नाही? वसंत देवा तुझी द्वारे नाही, लताबाईंनी कुठून घेतली मला माहिती, पण अशीच लताबाईंची चाल आहे. देवाची द्वारी उभा क्षण अशी चाल घेतली. लताबाई तशीच कुठे घेतली. मुक्तेचारी साधी आणि ज्ञानेश्वर समाधीस्थ त्याच्या आधीचा मी आणि आता शेवटाकडे मी येतो आहे समारोप. फार एक तत्व नाम गाणं वसंत देसाई, ती जरा थोडी काय राग कुठला आहे तो? मिश्र आहे, अमुकच राग नाही. ठीक आहे, तुम्ही ते थोडस एक मला आठवत असेल ना, कुठलं एक तत्व नाम थोडं चांगलं गाणं आहे ते. तुम्हाला जर येत असेल तर येत नाही मला. मुकडा म्हणा. एक तत्व नाम दृढ धर मना करुणा येईल तुझी, येईल करुणा एक तत्व नाम एक तत्व नाम. एक दुसरी फुलला 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 मोगरा फुलला. हे ट्रिक संगीत घेतलं होतं. तो मोगराचं रोप लावतो आणि माझं गाणं सुरू झालं की ते रोप हळूहळू वरती येतं आणि मग ते वरती जातं आणि मग कळ्या होतात. कळ्या होऊन त्या पटापट खाली पडतात गाणं संपेपर्यंत. बरं का, त्या गाण्यातनं त्याचं हे आहे, हिवलसे रूप लावी येल दारी, त्याचा बेलू गेला गगनावरी गगनावरी गगनावरी. असं आहे ते म्हणजे ही चाल अशी आहे त्याची. आणि त्याच्यामध्ये ट्रिक स्विंगचे मास्टर होते ते. आणि त्याच्यासाठी मशीन नाही, काय नाही. आतमध्ये ते बॅकस्टेजचे 4 लोक होते ना, ते ह्याच्यात बसायचे. तिथं रेडा केला होता त्याने, तो वेद बोलणारा रेडा. त्या रेडा मोठा केला होता आणि तो काय दिसायचा तो रेडा. त्या रेड्याच्या पोटामध्ये हे बसलेले आणि नुसती दोरीनं हलवत आहे. त्याच्यामुळे तो रेडा असा करतोय ते हे पडतंय नुसत्या दोरीनं. लोकांना वाटायचं काहीतरी मशीन बसवलं म्हणून, कळ्या पडताय. हे ते स्पेशल आहे त्यांचं, त्या वडिलापासूनच आहे. बरं, मी आता समारोपाकडे येतोय. आज तुमचं वय 96 वर्षात वय आहे तुमचं. आणि एक रंगभूमीवर एक गायक नट म्हणून तुम्ही स्वतःचं स्थान निर्माण केलं. तुमच्या आवाजाची एक वेगळी जात करूया आहे म्हणा. तुमच्यासारखा आवाज इतरांचा नाही आहे, तुमचा एक वेगळाच आवाज आहे. तर आता तुम्ही ज्यावेळी मागे वळून बघता भूतकाळात, तर तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही या क्षणाला एक गायक नट म्हणून समाधानी आहात का, की रंगभूमीने तुम्हाला काय दिलं? थोडंसं कठीण आहे सांगा, पण एक सांगतो तुम्हाला. रंगभूमीने मला नाव दिलं, सगळं दिलं, पण रंगभूमी शापित आहे. शापित आहे. मग कुणाचा तरी भयानक शाप आहे. बघा तुम्ही रंगभूमीचा कुठला माणूस म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचा बंगला मानला आहे किंवा सगळ्या चढवलेला आहे. आणि दिनानाथ राव
दीनानाथराव जेव्हा वारले ना तेव्हा त्यांच्याकडे खायला पैसे नव्हते, म्हणजे त्यांना शेवटचं त्यांचं क्रिया करायला पैसे नव्हते लोकांच्या, वर्गणी काढून त्यांना. बालगंधर्व पण तसेच गेले. बालगंधर्वांचे ते मुसलमानबाई गोवर्धनबाई ती नाटकासाठी घेतली होती, तिनं त्यांना नादी वगैरे लावलं आणि बालगंधर्वांनी मला पण बोलवलं नाटकासाठी. परंतु तेव्हा मी रांगणेकरांच्याकडे ॲग्रीमेंट केला होता, मी वर्षभर कुठे काम करणार, तुमच्या काम म्हणजे रांगणेकरांच्या तिकडे जायचंच नाही. तर पुण्याला त्यांनी असे झोपले होते आणि पाठीला बेड सूट्स साऱ्या, म्हणजे जवळजवळ वाईट होते. बेड सूट्स म्हणजे असे फोड असे एका सारखं असं पण त्याच्यातच ते. म्हणून म्हटलं शेवट एवढे लाखो रुपये मिळून सुद्धा त्यांची ही स्थिती. सगळंच बघा तुम्ही. आता संगीत सगळं कुठे आहे मला सांगा ना. आता संगीत गेलीच ते सगळं, तो काळ गेला ते. फक्त त्या आठवणी काढून आपण जगायचं. प्रेक्षक पण राहिले तसे प्रेक्षक पण राहिले. बरं, आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हा जो वसंत देसाई स्मृती पुरस्कार तुम्हाला मी दिला आणि तुम्ही त्यांना म्हणजे त्यांचं एक स्थान आहे तुमच्या हृदयामध्ये, निश्चित आहे. तर त्यांच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? हा पुरस्कार मी सांगतो ना तुम्हाला, वसंत देसाईंची तशी माझी फारशी ओळख नव्हती, पण नंतर या नाटकाच्या निमित्ताने तो माणूस आधी कोणाला दुखावणार नाही हे त्यांचं. आणि त्याने मी जेव्हा त्यांना सांगितलं की असे असे थोडीशी बदल केली तर चालेल का, मला म्हणून दाखवलं आणि म्हणून दाखवलं. आणि ते खरोखर म्हणजे त्यांना समजदार म्हणून त्याला ते आवडलं. पण सावकार थोडंसं अजून असं असं पाहिजे असं त्यांनी मला थोडं सांगितलं त्याच्यामध्ये. हा केवढा मोठेपणा त्यांचा. नाहीतर हे लोक एकदा त्या यशवंत देवनी ते भावगीत होते ना, चाली देणारे आणि हे करणारे. तर त्याने आमच्या एका नाटकामध्ये चाली दिल्या. त्याने पण मला सांगितलं होतं नाही माझी चाल बदलायची. मध्यंतरी एक काळ असा होता की भावगीतवाल्यांचाच जमाना होता, वाटवी बिटवी. पुढे ती वाटवे बिटवे सगळे गेले आणि ते भांडवी त्यांना काही खायला अन्न नाही, म्हणजे वाटवे बिटवे म्हणत नाही, बबन नावडीकर म्हणून ते होते, गोविंद पोहळे होते. पण या बबन नावडीकर मग त्या नाटकात काम करायला बरं का. आणि ते बबन नावडीकर आता भावगीत गाणारा अर्जुनाचं काम करायला लागला आणि त्याच्यावर सगळे बायकी छटाव. हा मूर्खा बरंच तुला असं अर्जुन बोलेल का असं बोलायचे तुला. कारण त्याला बायकीने नकाकडे माझ्याकडे पण ऍक्शन करून म्हणायचे तीच सवय त्यांना. हा बबन नावडीकर पण तसंच गायचा वगैरे. हा मोठा बरं तुला आता अरे या धनंजय विराला द्यायचे असं म्हणायचं ठरलं. त्या अंधपुत्राचं नाव घ्यायला तुला ते भावगीत करणार काय, खायला पैसे. ते आर्यन पराडकर आर्यन पराडकर यार त्याचा पण आवाज टिपिकल बायकी आवाज. अगदी दिशाभिषाला बोलल्यानंतर बदना काय. ठीक आहे, आता मी समारोपाकडे येतोय. प्रसाद सावकार, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. कारण आज 96व्या वर्षी माझी ती काय तुम्हाला फक्त एकदा 2018 मध्ये फोनवर बोललो होतो. त्यावेळी तुम्ही स्वीकार केला होता पुरस्कार घ्यायचा, पण तुमची तब्येत नादुरुस्त असल्यामुळे तुम्ही त्यावेळी येऊ शकला नाही. पण आज 4-5 वर्षांनी का होईना मला त्याची आठवण होती मनामध्ये आणि मी संधी शोधत होतो की कधी तुम्हाला भेटावं आणि तो पुरस्कार द्यावा. कारण सगळ्यात तुम्ही सिनियर आता, तुम्हीच सिनियर आहे. नाही बरोबर, सिनियर दिला. भाजपला पेटरकरांना मी दिला पुरस्कार. ज्यावेळी पुस्तक प्रकाशित केलं 2008ला त्यावेळी पुरस्कार मी त्यांना दिला होता. छान त्याने भाषण केला. वसंत देसाईंबद्दल छान बोलले. ते भाषण आहे माझ्याकडे. त्यांना पुरस्कार तो दिला होता. अशा अनेक त्यांच्यावर कामं केली वसंतराव. त्यांनी कामं केली. ते वादक असो गायक असो कोणी असो त्याला पुरस्कार मी देतो. आणि पुस्तक मी 2008 मध्ये केलं होतं. चांगला प्रतिसाद आहे. तुम्हाला ठेवा सांस्कृतिक ठेवा. आणि त्याच्यातले मी पुस्तकावर 1.5 तास बोलू शकतो. त्यातले माझे फोटो गौतम राजाध्यक्षाने काढले. ते माणूस म्हणून ते अतिशय चांगले होते, कलाकार तर मोठे होते आणि काय गाणे दिलीत त्यांनी. आणि गर्व नव्हता. राम जोशी सारखं आणि गौरव होता. आणि त्यांच्यावर जे छत होतं विशांतराम त्यांनी खूप सांभाळून घेतलं. विशांतराम शेवटपर्यंत सांभाळून घेतलं. आणि विशांतर हुशारच म्हणून
तो त्याला त्यांच्याबद्दल थोडं सांगायचं, हे अशी चालतं. आता लोकांना शोधून काढलं बघा शांताराम, जयराम शिलेदार रामदूषीसाठी बरोबर रामदूषी असाच असला पाहिजे. होनाजी बाळा, पंडितराव नगरकर, म्हणून मला त्याने एकदा बोलावलं होतं. म्हणजे शांताराम बापूंनी ये मराठीचे नगरी, ते त्यांनी पिक्चर काढलं. त्यावेळी त्यांना माझं दात्याने नाव सांगितलं. म्हणून मी गेलो आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये वरती गेलो. तर तिथे वसंत देसाई मला भेटले तिथेच. मला माहिती मी हाक मारली त्यांना मोठ्यानं, हो वसंतराव. ते धावत आले. त्यांच्या स्टुडिओमध्ये एकदम सायलेंट, कुणी आवाज काढायचा नाही. म्हणजे कावळा सुद्धा काव करून जात नाही, इतकं त्यांचं हे वजन आहे. कोणाचं? शांताराम बापूंचं. तुम्ही त्यांना अण्णाने बोलवलं, असे चढा वरती आणि त्या दारासमोर उभे राहा बरं का, नुसता उभं राहा. मी गेलो तिथे वर खाड दिशेदार बोललं, ॲटोमॅटिक उभेच होते. तर हे शांताराम बापू त्यांची ती टोपी बिपी घातलं, अंडाकृती असं टेबल होतं, त्या टोकाला बसली. जाणं माझ्याकडे बघते, मी ये म्हणत नाही, जाय म्हणत नाही, म्हणून तर हुशार माणूस. तर मग म्हणाला बसा. बसलं. इकडे बघा, इकडे बघितलं, तिकडे बघा, तिकडे बघितलं, आता समोर बघितलं. छान आहे, छान आहे. त्यांनी एक माझ्याकडे माणूस पाठवला होता मला बोलवण्यासाठी. मी जाणार नव्हतो, पण माझी बायकोमध्ये पडला, तुम्ही काम करणार नाही, पण शांताराम बापूंकडे जाऊन येणार. होय म्हणून तर बरंच झालं. तर झालं. तर त्याने पाहिलं आणि मी म्हटलं माझं नाटक होतं. म्हटलं येऊ का मी? मला इथेच नाटक आहे दामोदररावला. या या या. दुसऱ्या दिवशी त्याने माझ्याकडे माणूस पाठवला. काही गरज नव्हती त्यांना. त्याने काय सांगितलं मला, तुमच्याबरोबर जी हिरोईन आहे ती तुमच्यापेक्षा थोडी उंच आहे म्हणाली. संध्यावरती तेव्हा, आणि ती उंचच आहे, माझा पुटकेपणा आहे, मला माहीत आहे. तर ते आम्ही दुसरं कुठलं काम असलं की माझ्याकडे माणूस पाठवला होता. त्या माणसाकडे त्यांनी निरोप दिला, दुसरं असं तुमच्या योग्य काम असलं तर आम्ही असं कोण करेल लोक. आणि काय शांताराम बापू म्हणून शांताराम बापू मोठे, त्यांचं शांतारामा वाचलं तुम्ही सोडणार नाही पुस्तक, इतकं एवढं झाड असत आहे. कार्यक्रमाच्या जात नाही माझ्यासमोर. आता एक सूर एक ताल हा उपक्रम तुम्हाला माहिती आहे, खेडेगावात राबवला वसंतरावनी. आणि वसंतराव गेल्यानंतर तो उपक्रम श्री रामचंद्र यांच्याकडे दिला. तुम्हाला माहिती आहे का? कल्पना नाही मला. त्यांनी एक मोठा कार्यक्रम केला ब्रेमॉन्ट स्टेडियमला, एक सूर एक ताल. आणि त्यांनी मधुकर चौधरींना हात जोडले, म्हणाले ह्याच्यासाठी वसंतराव पाहिजेत, मी नाही करू शकत. 1 वर्ष फक्त केला. सोपं नाही आहे गावात मुलांना जाऊन शिकवणं, आणि पैसे नाही घेतले कोणाकडे नाही. हे जे फैयाज वगैरे गायच्या त्यांच्याकडे, तो ज्या परब सोमनाथ परब, ह्यांना पगार होता तिकडे गव्हर्नमेंटचा, पण वसंतरावांनी 1 रुपया नाही घेतला. कोण करेल म्युझिक डायरेक्टर? सांग, काय जरुरी आहे? तेच काय वसंतरावमध्ये मला आठवण येते त्यांचा तो गेलेला दिवस. ते सकाळी रेकॉर्डिंग करून आले, त्यांचा ते मृत्यू ठरलेला असतो माणसाचा. काय पाय ठेवला आणि ते हे करत होते. याला आपटले, भिंती लावायचं, आणि खाली जे लोखंड असतं ना आपटला, इतक्या जोरानं ते आलं. ते काय करणार, ते मृत्यू ठरला. कोणाला येऊ नये. आणि आमचं पंडित आणि त्या दिवशी त्यांना माहित नव्हतं, ते सकाळी रेकॉर्डिंग करून आले फाउंटनला. त्यांच्याबरोबर असिस्टंट त्यांचा, ते 12 कलमी कार्यक्रम काय गव्हर्नमेंटचा, इंदिरा गांधीचा काय, सगळं ते रेकॉर्डिंग केलं. 5 वाजता आले. त्यांना कल्पना नाही की आपला मृत्यू समोर आहे म्हणून. काय म्हणजे कोणाला ध्यानीमनी पण नाही. ते लताबाईंच्या पुढेच ते राहायचे. हो, समोर राहायचे. नंतर जसलोक आहे, देसाईंचंच घर आहे. हो, तिकडेच राहायचे. हो, विकास मोतीराम शेटकडेच राहायचे. परिमल शिवाजी पार्कला होतं. तिथे पण हो, तिथे शिकवायचं. बरं, आता मी समारोपाकडे येतो. मी प्रथम तुमचे आभार मानतो की नाही असं नाही. माझं YouTube आडवी रेग इथे चॅनल आहे. त्या चॅनलतर्फे आज प्रसाद गाळवणकर आम्ही मुंबईहून इकडे आलेला आहे. माझी आवड आहे, पण त्याचा फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग ते आवड आहे. तर त्याचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो त्याला. आणि तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो. आणि तुमचे जे सावकार कुटुंबियांनी आम्ही एवढी मंडळी जमलो, तर त्याच्यासाठी थोडासा 2-3 तास आम्ही घरी सगळे एवढी माणसांचे
उठबस करणं काही खायचं काम नाही. तर सावकार परिवार यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी थांबतो.